महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। किती अतिक्रमण आहे या ठिकाणी? काल आपण जे अतिक्रमण सुरुवात केलेली होती ती 7 हिल ब्रिज पासून ते एकता चौक या याच्यापर्यंत आपण ती अतिक्रमण निष्कासनाची म्हणून केलेली होती। आणि ह्या कारवाई दरम्यान आपण काल 144 एवढी अतिक्रमण कच्च्या आणि पक्क्या स्वरूपाची आपण काढलेली होती। आज आम्ही जो उर्वरित भाग आहे या ठिकाणी आम्ही काल पण आवाहन केलेलं होतं सर्व संबंधितांना ज्यांचा अनधिकृत इथे स्ट्रक्चर्स आहेत, आणि त्या आव्हानाला बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। 30 ते 40% लोकांनी ते काढून घेतलेले आहेत त्यांचे। मात्र उर्वरित जे अतिक्रमण आहे ते आज आम्ही आमचं मनपाचं अतिक्रमण निर्मूलन पथक आज इथं दाखल झालेलं आहे। आणि आज आम्ही इथून प्रथमतः भाजीपालेवाई चौक इथपर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे आनंद गाडे चौकापर्यंत आम्ही आज आमची कारवाई करणार आहोत। आणि या पूर्ण स्ट्रेचमध्ये आम्हाला अपेक्षित आहेत साधारण 120 ते 130च्या घरामध्ये अतिक्रमणाची संख्या आहे। जे काय या शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करतील त्याच्यावर आम्ही उचित कलमान्वये भारतीय न्याय संहितेचा गुन्हा दाखल करतोच आहोत। आमचे सहाय्यक आयुक्त हे आज गुन्हा दाखल करण्यासाठी जवाहरनगर पोलीस स्टेशन इथे गेलेलेच आहे। प्रतिबंधात्मक कारवाईची उपाययोजना करताना आज आम्ही सगळ्या टीम्सला एकच सांगितलेलं आहे की या ठिकाणी जी लोक बिल्डिंग इन्स्पेक्टर किंवा इमारत निरीक्षक म्हणून आमचे आहेत त्यांचा रेग्युलर या एरियामध्ये वावर असला पाहिजे। जे काम सुरुवातच होत असेल त्या कामाला त्याच स्तरावरती जर थांबवण्याचा आपण प्रयत्न केला तर पुढील काम होणारच नाही। तर आम्ही तशा स्पष्ट सूचना आमच्या बिल्डिंग इन्स्पेक्टरांना दिलेल्या आहेत आणि भविष्यात ते होणार नाही याची खरं काटेकोरपणे दक्षता घेऊ। गाडे चौक जो आहे आनंद गाडे चौकाच्या पुढे एक महानगरपालिकेचा आणि स्मार्ट सिटीचा एक रस्ता जाणार आहे। साधारण 15 मीटर त्याचं हे दिलेलं आहे, लेंथ आहे आपली। आणि त्या रस्त्यावरती एक 300 मीटरचा स्ट्रेच आपला पूर्ण झालेला आहे। जो उरलेला 200-2.25 मीटरचा स्ट्रेच आहे तो आता आम्ही पूर्ण करून तो पण काढणार आहोत, जेणेकरून तो अखंड रस्ता हा कनेक्टिव्हिटीसाठी नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल।